विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण आघाडीवर असेल हा कौल आणि हे नेमकं विश्लेषण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्ह्यातले राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार कैलास शिंदे आपल्यासोबत आहेत। काय सांगणार आप्पासाहेब, या ठिकाणी विधानसभेची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे, गेल्या वेळेसपेक्षा मतदानाची आकडेवारी वाढलेली आहे। या सर्व गोष्टींचा विचार करता निकालामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीच्या किती जागा येऊ शकतात, महाविकास आघाडी कोण नेमकं पुढे असेल? जळगाव जिल्हा विचार केल्यास हा नुकत्याच लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जळगाव आणि रावेर मतदारसंघातून भाजपच्या 2 महिला उमेदवार निवडून आल्या। तसा हा जळगाव जिल्हा भाजपचा सद्यस्थितीत बालेकिल्ला मानला जात आहे। आजच्या विधानसभा निवडणुकीत जर विचार केला तर विधानसभा निवडणुकीतून 65% मतदान झालेलं आहे सरासरी। यावेळी महिलांचं मतदान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। गेल्या वेळेपेक्षा तब्बल 5% मतदान हे अधिक झालेलं आहे आणि इनऑल जिल्ह्याचं मतदान 5% अधिक झाले आहे। त्यामुळे जास्त मतदानामुळे काही ठिकाणचे कौल सांगता येत नसले तरी एक बऱ्यापैकी जिल्ह्यात 11 मतदारसंघ आहेत। 11 मतदारसंघापैकी महायुतीला साधारणतः 6 ठिकाणी यश मिळेल आणि 4 ठिकाणी महाविकास आघाडीवर एक अपक्ष येण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहेत। या ठिकाणी जिल्ह्यात 3 मंत्री उभे होते। एक जामनेरमधून गिरीश महाजन जे भाजपचे संकटमोचक समजले जातात। त्यानंतर जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील जे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत आणि अंमळनेरमधून अनिल पाटील जे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री होते व अजित पवार गटाचे नेते आहेत। या 3 मंत्र्यांचे याच्याबाबत मतदारसंघात कट्टर कडवी झुंज झालेली आहे। गिरीश महाजन जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांनी त्यांना एक मोठे आव्हान उभं केले होते। पण या ठिकाणी एक ग्रामीण भागात खोडपेनं चांगलं मतदान झालं आणि शहरी भागातचा विचार केल्यास साधारणतः गिरीश महाजनांना एक चांगलं मतदान झालं सांगतात। यात काठावर तरी गिरीश महाजन निघू शकतात अशी जोरदार एक साधारणतः अंदाज आहे। गुलाबराव पाटीलांची ती स्थिती आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी त्यांना चांगली टक्कर दिलेली आहे। देवकर आणि गुलाबराव पाटील यांच्यात एक जोरदार कडवी लढत जिल्ह्यात झालेली आहे। असं या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे। तरी मोठ्या याच्यात गुलाबराव पाटील हे निसट्टे मताधिक्याने निवडून येतील अशी एक निश्चित सांगितलं जातं आहे। तर तेच अंमळनेरची स्थिती आहे। अंमळनेरमध्ये अनिल भाईदास पाटील यांना काँग्रेसचे अनिल शिंदे आणि अपक्ष शिरीष चौधरी जे माजी आमदार होते, एकेकाळी भाजपमध्ये होते, त्यावेळी ते अपक्ष निवडणूक लढवली आहे। तर मात्र एक साधारणतः कौल बघता अनिल भाईदास पाटील हे निवडून येतील अशी शक्यता आहे। यामध्ये आप्पासाहेब, आता तुम्ही सांगितलं की महायुतीच्या जवळपास 6 जागा येतील, तर यामध्ये महायुतीच्या जागा निवडून येण्यामागे नेमके काय फॅक्टर महत्त्वाचे ठरले त्या निवडणुकीमध्ये? महायुतीच्या जागा निवडून येण्यामागे एक साधारणतः या मंत्र्यांनी आणलेला निधी आणि आमदारांना आणलेला निधी, आता जो 2.5 वर्षाकडे सत्ता बदल झाल्यानंतर आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी मिळालेला आहे। त्यात त्यांनी केलेली कामं आहे आणि नंतरच्या लोकसभेनंतर जी साधारणतः लाडकी बहीण योजना आली होती त्याचा एक मोठा परिणाम या ठिकाणी दिसून येईल। आणि नंतर महाविकासच्या बाबतीत जर मला काही जागा द्या तर तो परिणाम म्हणजे या ठिकाणी काही जो पक्ष फुटला हे केलं, काही नाराजी आहे, तो त्या ठिकाणी महाविकासला यश मिळू शकतं। पारोळा आणि म्हणजे एरंडोल मतदारसंघ आणि जर पाचोरा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी अपक्ष जे होते ते सत्ताधारी पक्षातल्या अपक्षांनी उमेदवारांनी बंडखोरी केली होती, तर त्या ठिकाणी पण अंदाज जो आहे काही अपक्षाच्या बाजूने जाऊ शकतो असं वाटतं का काही? पाचोरा आणि पारोळा मतदारसंघात साधारणतः मोठी लढत होती। पाचोरा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी, अपक्ष अमोल शिंदे, दुसरे अपक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात अशी चौरंगी लढत होती। या ठिकाणी एक साधारणतः अपक्ष अमोल शिंदे यांनी मोठी कडवी झुंज या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे तिरंगी फाईट अशी झालेली असून याच्याकडे अपक्षाचं बी थोडं वरचढ बाजू असल्याचं सांगण्यात येत आहे। तर हीच परिस्थिती पारोळा या ठिकाणी आहे। पारोळा या ठिकाणी
एक चौरंगी ते पंचरंगी लढत झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर सतीश पाटील, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील, नंतर अपक्ष भगवान महाजन, माजी खासदार एटी नाना पाटील हे अपक्षच आहेत. शिवसेनाचे बंडखोर अपक्ष हर्षल माने, अशी येत सर्व अपक्षांची पण एक त्यात चांगली फाईट दिली. या ठिकाणी अपक्ष भगवान महाजन यांनी एक मोठ्या प्रकारे आपला चांगला प्रचार करून एक आव्हान निर्माण केलेलं आहे असं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. त्यामुळे एक या ठिकाणी कडवी झुंज आहे. परंतु यात महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदेगट याच्यात टक्कर होऊन साधारणतः एक महाविकास आघाडीकडे कल जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपण आता गेल्या 19चा जर विचार केला तर 19मध्ये जवळपास 11 मतदारसंघापैकी 10 ठिकाणी ह्या महायुतीच्या जागा होत्या आणि त्यानंतर एक जागा जी होती ती काँग्रेस रावेरकडे गेली होती. तर यंदाचा जर आपण अंदाज बघितला तर यामध्ये कुठेतरी महायुतीच्या जागा आहेत कमी होताना दिसत आहेत आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी जनतेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. तर या जागा ज्या महाविकास आघाडीचा लोकांकडे जो कौल आहे याची काय कारणं सांगता येतील? महाविकास आघाडीचं साधारणतः कारण एक आहे, एक ग्रामीण भागाचा हिशोब केला तर या ठिकाणी कापसाचा प्रश्न मोठा आहे. कापसाच्या प्रश्नावरच काही लोकांकडे जी मध्यंतरी कापसाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून होता. कापसाचं कारण हे ग्रामीण भागात आहे. शहरी भागात मध्यंतरी वाढलेली भाववाढ आणि हे झाले, त्यामुळे ही एक कारणे आहेत. अशा दोन्ही संयुक्त कारणामुळे थोडं महाविकासला एक हे बसतं आणि त्यातल्या त्यात शरद पवार साहेब आणि नंतर उद्धव ठाकरे यांना मिळाली सहानुभूती, अशी कारणं साधारणतः असू शकतात त्यात. तर हे होते आपल्यासोबत कैलास शिंदे की त्यांनी सांगितलं आहे की यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जो सामना होता या ठिकाणी, तर महायुतीला साधारणतः या ठिकाणी 6 जागांवर विजय मिळवता येऊ शकतो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या 5 जागा या ठिकाणी येऊ शकता. मात्र असा अंदाज सांगितला असला तरी काही ठिकाणी जे अपक्षांनी बंडखोरी केलेली आहे त्या ठिकाणी अपक्षांनासुद्धा जनतेकडून संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे एकंदरीत आपण जर विचार केला तर गेल्या निवडणुकीच्या निकालापेक्षा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्यावेळी 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले होते, तर दुसरीकडे एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजय झाला होता. त्यामुळे 10 जागांपैकी फक्त 6 जागांवर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज असला. त्यामुळे 4 जागांवर कुठेतरी 4 ते 5 जागांवर महायुतीला फटका बसणार आहे. त्यामुळे महायुतीच जळगाव जिल्ह्यात ही या ठिकाणी आघाडीवर असल्याचा सध्या तरी अंदाज हा सांगितला जातो आहे. तर दुसरीकडे विद्यमान जे मंत्री आहेत यांचा ठिकाणी ते स्वतःचा गड या ठिकाणी राखून ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. मात्र मताधिक्य कुठेतरी यावेळेस कमी होईल, कारण चुरशीच्या लढती झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यमान मंत्री असेल किंवा विद्यमान आमदार असेल यांचा या ठिकाणी विजय होईल, मात्र त्यांचं मताधिक्य या ठिकाणी कुठेतरी कमी होणार असल्याचा सुद्धा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदे, किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.